हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी ह्या सुंदर अशा मोत्यांच्या समया. अतिशय कलरफुल, रेखीव आणि अतिशय सुंदर अशा ह्या समया झालेल्या आहेत. याची संपूर्ण डिझाईन तुम्ही पाहून घ्या. 4-5 कलरमध्ये मी ह्या समया बनवलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, कशा वाटतात ह्या समया तुम्हाला? नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. तर या समया ज्या आहेत मी 4-5 मोत्याच्या कलरमध्ये बनवलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला एवढे कलर वापरायचे नसेल तर 3 किंवा 4 कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर यासाठी मी 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत आणि 30 नंबरचं वायर वापरलेलं आहे. तर पाहूया या समया कशा पद्धतीने बनवायच्या आहेत त्या. तर यासाठी वायर घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये 6 मोती घेऊन त्याला गाठ देते. 2 वेळेस इथं गाठ अगदी पक्की गाठ द्यायची आहे. त्यानंतर एका मोत्यातून मी सुई पुढे घेतली आणि परत सुई पुढच्या मोत्यातून घेऊन 5 मोती इथं घेतलेले आहेत आणि खालच्या एका मोत्यातून सुई काढायची आपल्याला. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून परत 4 मोती टाकून पुढचं षटकोन आपण बनवले. त्यानंतर खालच्या एका मोत्यातून सुई काढायची आहे आणि या ठिकाणी सुद्धा आता परत 4-4 मोती टाकून आपण असे षटकोन बनवून जाणार आहोत. आता राहिलेले 3 सुद्धा याच पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत. 5 इथं बनवून झालेत. आता जे जोडलेले वायर होते ते मी इथं कट करून टाकलेले आणि आता इथं 3 मोती टाकून पहिलं सर्कल आपलं इथं कंप्लीट होणार आहे. हे पहिलं सर्कल आपलं कंप्लीट झालं आहे. त्यानंतर वरच्या मोत्यावर सुई आणली मी आणि आता 4 मोती टाकून पहिलं षटकोन कंप्लीट केले. खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. आता सुई कॉर्नरच्या मोत्यावर आली आहे, तर इथे फक्त एका मोत्यावरच आता आपल्याला षटकोन बनवायचं आहे. कॉर्नरवरती एकाच मोत्यावर आपण षटकोन बनवणार आहोत. खालचा एक मोती आहे, बाजूचा एक मोती आहे, तर इथं आता आपल्याला 4 मोती टाकायचे आहेत. आणि आपलं हे दुसरं षटकोन होणार आहे दुसऱ्या लाईनमधलं. परत आपण आता मधल्या बाजूवर जेव्हा येऊ तेव्हा 2 मोत्यावर आपल्याला परत षटकोन बनवायचं आहे. या 2 मोत्यावर जेव्हा कॉर्नरवर येऊ तेव्हा एका मोत्यावर षटकोन बनवायचे आणि मधल्या बाजूवर 2-2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. कॉर्नरवर एका मोत्यावर आणि मधल्या बाजूमध्ये 2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. अशा पद्धतीने हे सर्कल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर दुसरी लाईन इथं आपली आता कंप्लीट झालेली आहे. परत वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे आणि आधी जी आपण पद्धत वापरली होती त्याच पद्धतीने आता ही सुद्धा लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. 4 मोती घेतलेत मी आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढते. परत आलो आपण कॉर्नरवर, तर कॉर्नरवर एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचं आहे. 4 मोती टाकले, बाजूचा एक आणि खालच्या बाजूचा एक, असे म्हणून हे षटकोन होणार आहे.
पुढे मध्ये आता 2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचं आहे. मधल्या बाजूमध्ये लक्षात ठेवायचं आहे कायम, मधल्या बाजूमध्ये 2 मोत्यावर षटकोन बनवायचे आहेत आणि कॉर्नरवरती एका मोत्यावर षटकोन बनवायचं आहे. तर मधल्या बाजूवर जेव्हा बनवतो तेव्हा खालचे 2 असतात आणि साईडचा 1 असतो, तर 3 मोती आपल्याला टाकावे लागतात. खालचे 2, साईडचा 1 आणि 3 नवे मोती वापरून आपण षटकोन बनवतो. याच पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे. मधल्या 2 मोत्यावर षटकोन बनवायचे आणि कॉर्नरवरती एका मोत्यावर षटकोन बनवायचे. या पद्धतीनं संपूर्ण षटकोन आपण बनवून घेणार आहोत. तर ही आपली तिसरी पण लाईन कंप्लीट झाली आहे. आता आणखीन एक आपल्याला वरती षटकोन बनवायचं आहे. तर पांढऱ्या मोत्याने मी बनवून घेतले एक, जे की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं कशा पद्धतीने बनवायचं आहे. हे पांढऱ्या मोत्याने बनवून घेतले आणि त्यावरची लाईन जी आहे ती निळ्या मोत्याने बनवली. त्यानंतर तिसरी जी लाईन आहे ती मी गुलाबी मोत्याने बनवली आहे. तुम्हाला दोन्ही सेम एकाच कलरने करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता. मी इथे 2 कलरमध्ये बनवले. तर खालची जी बाजू आहे ती खाली ठेवणार आहे, प्लेन एका कलरचे मोती आहेत ते, आणि 3 रंगामध्ये जे बनवलेलं आहे ते मी वरती ठेवणार आहे. आणि हे दोन्ही षटकोन जे आहे ते आपल्याला आता जोडायचे आहेत. तर त्यासाठी कॉर्नरच्या मोत्यावर येऊन एक गोल्डनचा मोती टाकला आहे मी आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. परत एक गोल्डनचा मोती आपण टाकणार आहोत आणि सुई वरच्या गुलाबी मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे. परत एक वेळेस आपण या सर्व मोत्यातून सुई फिरवून घेणार आहोत. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. आता पुढच्या मोत्यातून सुई काढायची. एक एक गोल्डन मोती टाकत आपण जोडत जाणार आहोत. पुढच्या मोत्यातून सुई काढल्यानंतर गोल्डनचा एक मोती टाकला आहे मी. आणि परत सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची, म्हणजे अगदी पक्क असं जोडलं जातं ते. या पद्धतीने आता मध्यभागावर जेव्हा आले तेव्हा 2 मोती सोडलेत मी गुलाबी आणि पुढं जोडीत जाते. मधल्या भागामध्ये 2 गुलाबी मोती सोडून आता परत पुढं आपल्याला जोडत जायचे. तर अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी जोडून घेतले. हे बघा, मध्ये 2 मोती सोडले तिथं. इथे पण 2 गुलाबी मोती सोडून दिलेत. इथे पण 2 गुलाबी मोती सोडलेत. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी जोडायचे आपल्याला. तुम्हाला लक्षात येण्यासाठी परत एकदा मी तुम्हाला जोडून दाखवते. गोल्डन मोती टाकून वरच्या मोत्यातून सुई काढायची, परत गोल्डन मोत्यातून सुई काढायची, खालच्या मोत्यातून सुई काढायची. वायर डबल फिरवल्यामुळे अगदी घट्ट प्रकारे हे जोडलं जातं. तर हे पहा, इथं परत 2 मोती सोडून दिलेत मी मधले गुलाबी. अशा पद्धतीने हे सर्व जोडून झाले.
हा समईचा खालचा बेस आहे. आता आणखीन एक हे षटकोन मी तयार केले पांढऱ्या मोत्यांनी आणि निळ्या मोत्यांनी, जे की आपल्याला वरती फिट करायचं आहे. सेम तीच पद्धत आहे जी की आपण आधी जोडलं होतं तीच. कॉर्नरच्या मोत्यावरती मी सुई काढली आहे. मधली जी निळी बाजू आहे ना, त्याच्या कॉर्नरच्या शेजारच्या मोत्यावर सुई काढायची आहे. कॉर्नरचा निळा मोती आहे त्याच्या शेजारी सुई काढून एक गोल्डनचा मोती टाकला आहे आणि ही जे षटकोन आहे त्याच्या वरच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे. आता परत खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. तर यासाठी सुई मी थोडी वाकवते, कारण खालच्या बाजूने सुई काढणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी थोडी सुई वाकवली आहे मी. आणि बघा आता वाकवल्यामुळं अशी सहज निघते ती. तर अशा पद्धतीनं आपल्याला जोडायचं आहे. इथं वायर मी परत एकदा फिरून घेणार आहे, म्हणजे अगदी चांगल्या घट्ट प्रकारे हे जोडलं जातं. सुई फिरवून घेतल्यानंतर पुढच्या निळ्या मोत्यातून सुई काढली आहे. परत या ठिकाणी एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे. परत खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. घट्ट ओढून घ्यायचं आहे. कॅमेऱ्यासमोर दाखवणं एवढं सोपं नाही आहे. सुई आता पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. आणि इथे सुद्धा आता मधले 2 निळे मोती सोडून दिलेत मी. प्रत्येक वेळेस जोडताना मधले जे 2 मोती आहेत ते सोडायचे आहेत आणि पुढं जोडत जायचं आहे. तर हे पहा, इथं मध्ये 2 निळे मोती सोडून पुढच्या ह्याच्यातून वायर काढून आता परत गोल्डनचा मोती टाकायचा इथं आपल्याला. आणि खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. सुई वाकवल्यामुळं अशा पद्धतीने सहज निघते ती. परत एक गोल्डनचा मोती आपण टाकणार आहोत आणि वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत सर्व मोत्यातून एकदा सुई फिरून घेणार आहोत आपण. हे पहा, परत मी सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवली आहे, म्हणजे अतिशय व्यवस्थित हे जोडलं जातं आणि त्याला कडकपणा सुद्धा येतो, की ज्याच्यामुळे डबल आपलं वायर त्यातून डबल फिरतं, त्यामुळं त्याला कडकपणा सुद्धा येतो. एक बाजू आपली जोडून झाली आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने जोडलं आहे ते. आता हे छोटं जे षटकोन आहे ते आपल्याला वरती फिट करायचं आहे. आधी खालची पूर्ण बाजू मी जोडून घेते आणि ही वरची बाजू सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडायची, जे की मी तुम्हाला कशा पद्धतीने जोडवायचं ते दाखवते. तर अशा पद्धतीने ही पहा, तिन्ही पण बाजू आपल्या जोडून झालेल्या आहेत. वरची बाजू जोडताना ज्यावेळेस मला खालच्या मोत्यातून सुई काढता आली नाही, त्यावेळेस काय केलं आहे मी,
सुई सरळ खालच्या मोत्यात काढली आणि ज्या आपल्याला मोत्यातून काढायची ते गुलाबी मोत्यातून काढून परत वरच्या दिशेने घेतले गोल्डन मोती घालण्यासाठी. अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं फक्त करून दाखवते. जेव्हा खालच्या मोत्यातून सुई गेली तेव्हा डायरेक्ट मी खाली घेतले आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि वर सुई काढली आहे आणि या पद्धतीने ही वरची बाजू जोडली आहे. कारण जोडायला खूप अवघड जातं आणि खालच्या बाजूने घेतल्यामुळे सुद्धा अगदी पॅक बसतं ते. तर अशा पद्धतीने आपला समईचा बेस खालचा तयार झाला आहे. आता आपल्याला हा मधला जो भाग आहे तो कसा करायचा ते आपण पाहूया.